भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, रासप सर्व घटक पक्षांचे सन्माननीय व्यासपीठावरील पदाधिकारी, मनसे तर आमचं जुनं आहे त्याच्यामुळे मी तर नाव घेतलंच पाहिजे, मनसेवालाच आहे पहिला मी, सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे या सभेच्या उपस्थितीवरून जुन्नरकरांनी निर्धार पक्का केलाय की प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी जुन्नरमधनं शिवाजीराव आढळराव यांना या ठिकाणी आम्ही निवडून देणार आहोत। व्यासपीठावरचं चित्र या ठिकाणी अत्यंत चांगलं आहे। मगाशी बांदल शेठने उल्लेख केला की व्यासपीठावर अतुल बेनके दिसतायत, माजी आमदार त्या ठिकाणी शरद भाऊ सोनवणे दिसतायत आणि आशाताई बुचके दिसतायत, आणि त्यामुळे आता राहिलं कोण आणि हे एकत्रित येण्याची किमिया काय? बांधवांनो आणि भगिनींनो, या एकत्रित येण्याचे किमियागार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत। कारण या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सोबत आली, त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवार विकासाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी सोबत आले, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी एक वज्रमूठ या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि बांधवांनो, हेच लोकांना पाहिजे। कोण खासदार होतोय, कोण आमदार होतोय, यापेक्षा विकासाच्या दृष्टीने माझ्या पदरात काय पडतंय, माझ्या तालुक्याच्या विकासासाठी कोण काय करतंय, सरकार कोण काय करतंय, याला त्या ठिकाणी महत्व आहे। आणि म्हणून मी मोठा की तू छोटा, मी मुख्यमंत्री की मी उपमुख्यमंत्री याचा विचार न करता या ठिकाणी या महाराष्ट्राचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे, हा विचार घेऊन शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित आलेत, आणि तेच खालपर्यंत या ठिकाणी जाताना दिसतंय। आणि म्हणून ही बांधवांनो, निवडणूक केवळ या ठिकाणी जिंकण्यासाठी एवढं नाहीये, ही निवडणूक उद्याच्या महायुतीमध्ये भविष्यामध्ये विश्वास निर्माण करणारी निवडणूक आहे। जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विश्वासानं महायुतीचे सगळे खासदार या ठिकाणी निवडून आले तर भविष्यामध्ये महायुतीचा नाद कोणी करणार नाही, अशा प्रकारची ताकद या महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आपल्याला दिसते। बांधभाऊ, ही निवडणूक केवळ जुन्नर वासियांसाठी किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाची नाही, ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे। ही निवडणूक या देशाचा नेतृत्व कोण करणार, हा देश कोण चालवणार, या देशाचा पंतप्रधान कोण होणार, ही ठरवणारी निवडणूक आहे। आणि आज देशवासियांनी ठरवलंय, हा देश चालवणार आणि देशाचं नेतृत्व करणार तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणून आपल्याला आढळरावांना मतदान करायचं आहे। बांधवांनो, ही निवडणूक एक अभिनेता आणि एक नेता कार्यकर्ता यांच्यातली निवडणूक आहे। अभिनेता चांगला अभिनय करू शकतो, परंतु अभिनेता विकासाचं काम करू शकत नाही। तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी येऊ शकत नाही, परंतु जो नेता असतो, कार्यकर्ता असतो, तो त्या ठिकाणी तुमच्यासाठी अविरत त्या ठिकाणी काम करत असतो। आणि म्हणून आढळराव साहेबांनी ते दाखवून दिलंय। आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपर्क असेल, विकासाची कामं असतील, इथल्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं अत्यंत प्रामाणिक काम केलंय,
त्यामुळे अभिनेत्याला बाजूला सारून या नेत्याला कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम हे जुन्नरवासीय केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत। या ठिकाणी बिबट्याचा विषय आला। मी मगाशी दादा येताना गाडीमध्ये शिरूरचं भाषण ऐकत होतो, पवार साहेबांचंही ऐकत होतो आणि या लबाड कोल्ह्याचंही त्या ठिकाणी ऐकत होतो। म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे। या ठिकाणी एका निरपराध माझ्या मुलाचा त्या ठिकाणी बिबट्यानं मृत्युमुखी त्या ठिकाणी मृत्यू झाला, वाईट आहे। बिबट्याचा बंदोबस्त काय करायचा तो आम्ही करू, अजितदादा त्या ठिकाणी करतील, परंतु या नाटक्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे, मतदारांची आहे, ती या निवडणुकीमध्ये करा। काय त्या शिरूरच्या सभेत बोलत होता, एक छोटं लेकरू रक्तरंजित क्रांती रक्त याच्या स्टाईल मध्ये हातवारे करून आणि त्या ठिकाणी तुम्ही रस्ते द्याल, दादा निधी देतील, परंतु त्या रस्त्यावरनं अंत्ययात्रा जाणार का? अरे किती नीचपणाचं राजकारण। निधी काय चाटायचा आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य, अरे तुझ्यासारखा खासदार आम्हाला चाटायचा आहे का? हे तुम्ही या निवडणुकीमध्ये दाखवून द्या। तुला या ठिकाणी तडीपार करण्यासाठी शिरूरची जनता या ठिकाणी सज्ज झाले, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे। बांधवांनो, ही निवडणूक देशासाठी एवढ्यासाठी म्हणतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व करत असताना जे 60-70 वर्ष जे काँग्रेसवाल्यांना जमलं नाही ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। देशाला एका उंचीवर त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला। गरिबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटतायत। माझ्या युवकाचं भविष्य काय त्याचा सातत्याने विचार करतायत। माझ्या महिलांना त्या ठिकाणी सबलीकरण करण्यासाठी मला काय काय करता येईल याचा विचार करतायत। शेतकरी बांधवांना न्याय देताना मला काय करता येईल, एक रात्रंदिवस गरिबाच्या कल्याणासाठी झटणारा पंतप्रधान त्या ठिकाणी नरेंद्र मोदी काम करतायत। बांधवांनो, दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, नाहीतर मी त्यांच्या कामाचा पाढा या ठिकाणी वाचू शकतो। बांधवांनो, मला सांगा, 4 कोटी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे या देशात कधी मिळाली होती? गरिबांना घर देण्याचं काम केलं। 10 कोटी त्या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस कनेक्शन देण्याचं काम या देशात झालं। इज्जत घराच्या माध्यमातून जवळपास 12 कोटी त्या ठिकाणी स्वच्छतागृह देण्याचं काम या देशामध्ये झालं। 14 कोटी घरांमध्ये हर घर जल योजनेच्या माध्यमातून, जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरामध्ये कनेक्शन दिली गेली। 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं। 35 करोड लोकांना आयुष्यमान भारत कार्ड दिले। हे कधी पाहिलं होतं? हे केवळ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत म्हणून या ठिकाणी शक्य आहे। म्हणून तुमचा आशीर्वाद शिवाजीराव पाटलांना त्या ठिकाणी, शिवाजीराव आढळरावांना त्या ठिकाणी हवा आहे। ज्या वेळेला आम्ही अबकी बार 400 पार बोलतो त्यावेळेला छत्रपतींच्या मातीतला, या भूमीतला, जन्मभूमीतला खासदार 400 मध्ये असणार की नाही? कारण त्या छत्रपतींचं नाव घेऊन मोदी साहेब राज्य करतात। ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन एकही सभा त्यांची महाराष्ट्रातली संपत नाही, त्या मोदी साहेबांच्या 400च्या माळेमध्ये अभिमानानं, मताधिक्यानं शिवाजीराव आढळराव गेले पाहिजेत। ही काळजी आपण या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे। प्रश्न अनेक आहेत, प्रश्न सुटतील, हे कोण प्रश्न सोडवणार? केंद्रात तर मोदी साहेब येणार आहेत ना। देशवासियांनी निर्धार केलाय की या देशाचे पंतप्रधान मोदी असतील, सरकार केंद्रामध्ये आमचं येणार आहे, आपलं येणार आहे, महायुतीचं येणार आहे। राज्यामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा फडणवीस साहेबांचं सरकार आहे। मग केंद्रात सरकार आमचं, राज्यात आमचं, मग या दिवट्याला निवडून देऊन निधी कुठून आणणार?
विकास कामं कशी करणार? या ठिकाणी दादा राज्याचे अर्थमंत्री, पैसे कोणाकडे आहेत? जलसंपदा मंत्री देवेंद्रजी, त्या ठिकाणी धरणं पाणी प्रश्न कोण सोडवणार? परंतु या ठिकाणी केवळ नौटंकी करायची, केवळ डायलॉग मारायचे आणि लोकांना भुलवण्याचा प्रयोग करायचा. तुमचं एक नाटक चाललं. आता तुम्हाला कायमचा तुमचा पडदा बंद हे शिरूरवाले केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या जसं बारामतीच्या जागेकडे लक्ष लागलं होतं, मगाशी कोणतरी त्या ठिकाणी म्हणाले की अजितदादांचा चेहरा प्रफुल्लित आहे. अरे कुटुंब तुमचं एकत्र असेल, पण बारामतीचं कुटुंब आणि या पुणे जिल्ह्याचा परिवार हा अजितदादाच्या मागे राहणार आणि येणाऱ्या निकालामध्ये आपल्याला ते दिसून येईल. आणि म्हणून दादाचा चेहरा प्रफुल्लित बघत असताना जरा रोहित पवारचा चेहरा बघा. बघितला का तुम्ही? आज रडीचा डाव सुरू झाला ना. 2000 वाटले असतील, 5000 वाटले असतील, असं केलं असेल म्हणजे पराभव दिसला. कारण शेवटी बांधवानो, अजितदादांना मी जवळून पाहिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये विकास कामाची नशा काय बोलतात ती या माणसाकडे मी जवळून पाहिलेली आहे. 24 तास मिनिटावर त्या ठिकाणी लोकांना भेटतात. एकही मिनिट त्या ठिकाणी अवास्तव जात नाही, फुकट जात नाही. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक बैठकीला मला महाराष्ट्रासाठी काहीतरी द्यायचंय, मला माझ्या कार्यकर्ता घेऊन आलेल्या प्रकल्पाला काहीतरी द्यायचंय, अशा प्रकारचा एक ध्यास घेतलेला नेता आज या ठिकाणी आपल्या समोर आढळरावांना घेऊन आलाय. काम असणारे देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या विकासासाठी झटतायत. सर्वसामान्यांमध्ये आपला वाटणारा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत. म्हणजे सगळं आपल्याकडे आहे. तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे राहुल गांधी, आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तुमची आमची तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून या कार्यकर्त्यांची जी फळी आहे, फौज आहे, ती या ठिकाणी आढळरावांसाठी 13 तारखेपर्यंत कामाला लागली पाहिजे. मी मुस्लिम बांधवांना धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आढळरावांच्या मागे आहात, आपण या ठिकाणी अजितदादांच्या आणि राष्ट्रवादीच्या मागे आहात. मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन. परंतु आपल्याला एक विनंती राहील, काही अशा औलादी त्या ठिकाणी आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात. बारामतीला सुप्रियाला द्या, त्या ठिकाणी शिरूरला अमोल कोल्हेला द्या, पुण्याला रवींद्र धंगेकराला द्या. त्याच ताकदीनं माझ्या राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेल्या मुसलमानांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलं पाहिजे. आम्ही या मातीतले आहोत, आम्ही विकासाचे पाईक आहोत, अशा प्रकारचा मंत्र घेऊन याही बांधवांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आढळरावांच्या घड्याळात, आपल्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून छत्रपतींच्या जन्मभूमीतला हा मावळा प्रचंड मताधिक्याने दिल्लीला पाठवा. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आमच्या अतुल बेनके आपण शुभेच्छा 30,000च्या दिल्यात. आता आशा ताई, तुम्ही, शरद सोनावणे 10-10 हजारांनी भागेल का मला सांगा? मला तर वाटतं 50,000चं मताधिक्य देण्याची क्षमता, देण्याची ताकद या जुन्नरच्या मातीत आहे. आणि ते 50,000चं मताधिक्य देऊन या ठिकाणी शिवाजीरावांना आपला हक्काचा खासदार म्हणून दिल्लीत पाठवा. आणि आता आपल्या समोर सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार हे बोलतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.